माझं नाव सुभाष मेदने. माझ्या गावाचं नाव कोशिंबे, जिल्हा नाशिक, तालुका दिंडोरी, महाराष्ट्र. माझ्याजवळ 40 एकर जमीन आहे. माझ्या शेतामध्ये तांबाटी, द्राक्षे, प्याज, भात, ऊस सर्व पिकं आम्ही करत राहतो. शेती मी 1980 पासून करीत आहे. ट्रॅक्टर चालवतो. भरपूर कंपनीचे ट्रॅक्टर चालवून पाहिले. 1994 मध्ये माझ्याकडे 4 ट्रॅक्टर होता. पहिल्या ट्रॅक्टरपेक्षा न्यूझीलंड कंपनीच्या ट्रॅक्टरचं काम मला चांगलं वाटलं, म्हणून तो मी चॉईस केला. माझ्याकडे दुसरे ट्रॅक्टर आज पण आहे, पण मला योग्य वाटला, काम चांगलं वाटलं या ट्रॅक्टरचं, त्याच्यामुळे हा ट्रॅक्टर मी घेतला. मी ट्रॅक्टर घ्यायचं ठरवल्यावर न्यूझीलंडच्या शोरूमला गेलो, नाशिकला. 32-30 मला तिथे योग्य वाटला, त्याच्यामुळे मी तो 6 महिने झाले घेतला. 6 महिन्यापासून ट्रॅक्टर दररोज चालू आहे, पण आजपर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाही. इतर ट्रॅक्टरांपेक्षा ॲव्हरेजच्या दृष्टीनं त्यांनी सांगितल्या पद्धतीनं देऊ राहिले 3-3.5 लिटर ताशी लागतंय आणि परवडेलेबल आहे. आज डिझेल काय भाव झालाय, सर्व गोष्टीचा विचार करूनच कोणी बी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर मी आले ट्रॅक्टर फायनल करा. इतर ट्रॅक्टरपेक्षा PTO पॉवर जर पाहिलं तर एकदम छान आहे, त्याला बिलकुल सुद्धा अडचण नाही. 32-30 मध्ये 7 प्रकारचे PTO आहे. PTO मध्ये जर आम्ही पाहिला एकदम काम चांगलं आहे. रोटावेटरला एकदम पॉवरफुल आहे, नागरटीला पॉवरफुल आहे. आता माझ्याकडे रोटावेटर आहे, नागरटी आहे. आता सध्या तो गाळात चालू आहे, रिंगा जोडलेला आहे, पण काहीही कुठलाही प्रॉब्लेम त्याला आलेला नाही. त्याची जर हायड्रोलिकची कॅपॅसिटी बघितली 1800 किलो आहे. त्याचं वजन किती असलं तर उचलायला त्याला बिलकुल अडचण नाही. मी स्वतः त्याची गॅरंटी घेतली. त्याच्यात लिक्टोमॅटिक बटन सुद्धा आहे, एकदम चांगली मदत आहे. एकदा त्याची बटन लेवलला लावून दिलं का उचलायचं अजिबात अडचण नाही. दिवसभर ट्रॅक्टर चालू असला थकवा हा त्याच्यावर येत नाही. ट्रॉलीचं काम आमचं चालू राहतं, ट्रॉलीला बिलकुल अडचण नाही. कारण काही ट्रॉली राहते ते मशीन लोटीतं, मशीनला लोटून देत राहतं. आणि लोडला आम्ही फुल गॅरंटी घेतलेली आहे. लोडच्या बाबतीत त्याची बिलकुल सुद्धा त्याचा मला स्वतःला तर अडचण नाही आली. स्पीड चांगलं आहे रोडवर. आता कांदे वाहत होतो आम्ही, कांद्याला अडचण नाही आणि रस्त्याला. रोडच्या बाबतीत जर म्हटलं तर स्पीड एकदम चांगलं आहे. हे बाकीचे ट्रॅक्टर तसे जास्त उधळत चालतात, हा काही उधळत नाही. आणि ट्रॉली जर म्हटली लोडिंगला किती लोड असला तर मशीन लोटत नाही, बाकीचे लोटून देतात. तशी याची मी खात्री केली त्याची. कमी वेळात जास्त काम. ट्रॉलीचं वजन किती असलं तर उचलायचा याला बिलकुल अडचण नाही. त्याचं बंपर जर म्हटलं तर 90 किलो बंपर येतं त्याचं पुढचं. तर रोटावेटरची बाब जर म्हटली, हा या ट्रॅक्टरला रोटावेटर जर जोडलं तर गरम होत नाही. काही मशीन पाणी फेकून जातात, रोटावेटर गरम होतं, आईशील गरम होतं. याला तो बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे रोटावेटरच्या बाबतीत जरी म्हटलं. आता आम्ही पूर्ण त्याची खात्रीच केलेली आहे त्याची. न्यूझीलंड म्हटलं 32-30 याच्यात बिलकुल कोणी शंकाच करू नये माझी माहितीनुसार. कारण मी 4 ट्रॅक्टरमुळे माझ्यावर त्याचा भरपूर विश्वास बसलेला आहे. आता माझं जर काम पाहिलं ट्रॅक्टरचं, माझे मित्र आहे, माझ्या मित्रानं आमच्या गावातच 4x4 घेतला, 32-30च घेतला आणि त्यांचं बी आजही चालू आहे तो ट्रॅक्टर. त्याला सुद्धा बिलकुल अडचण नाही आहे. माझ्याकडे 4 ट्रॅक्टर आहे आत्ता बी. 3 छोटे आहे, 1 मोठा आहे. मोठ्याच्या बाबतीत म्हटलं फर्ग्युसन घेतलेलं आहे मी शेतीसाठी, पण त्याच्या ॲव्हरेजमध्ये न्यूझीलंडमध्ये 32-30 मध्ये भरपूर बदलली. आता 50चं जे मशीन मला घ्यायचं आहे, सर्व शेतकऱ्याला विनंती करतो का न्यूझीलंड ट्रॅक्टर घ्या. बिलकुल त्याला मेंटेनन्स नाही आहे. ॲव्हरेजच्या दृष्टीनं म्हटलं तर मी स्वतःच आता वापरू राहिलो. शेतकऱ्यांनी घेऊन टाका, काही अडचण येणार नाही त्याला. आणि कंपनीचं मेंटेनन्स जर म्हटलं आपण काय प्रॉब्लेम असला तर ते ताबडतोब त्या ठिकाणी माणसं येऊन क्लिअर करून देतात. ती सुद्धा मी खात्री केलेली आहे त्यांची.